12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी एसएससी मार्फत खूप महत्वाची जाहिरात आलेली आहे, ज्याला आपण CHSL म्हणतो, कंबाईंड हायर सेकंडरी लेवल म्हणतो. 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म सुटलेला आहे. याची जर पोस्ट बघितल्या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे. त्याच्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, डेटा एंट्री ऑपरेटरची लेवल 1 to 4, लेवल 5 आणि ग्रेड 1 ची पण पोस्ट आहे. साधारणतः 35 ते 40 हजारापर्यंत सॅलरी आहे. फॉर्म सुटले तुम्हाला 8 एप्रिल पासून ते 7 मे च्या दरम्यान फॉर्म भरायचे आहे. आणि फॉर्म भरत असताना मी फॉर्म भरून बघितला, त्याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलेला आहे. डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे. सो याच्यामध्ये तरी पण मेजर प्रश्न मुलांकडून विचारला जातोय तो म्हणजे हा की सर यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि LDC ला टायपिंगची टेस्ट असणार आहे. बघा तुमची टियर 1 टियर 2 अशा 2 पेपर होणार आहे, त्यानंतर टायपिंगची टेस्ट होणार आहे. मात्र दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच मित्रांनो सर जी PMT आणि PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि तिसरी असते मेडिकल टेस्ट, ह्या तिन्ही टेस्ट ना फक्त त्याच विद्यार्थ्यांना लागू आहे ज्यांनी BROच्या अंतर्गत प्रेफरन्स दिला असेल. BRO म्हणजे एक डिपार्टमेंट, एक मिनिस्ट्री आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, जिला आपण म्हणतो बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. त्याच्यातनं तुम्ही जर फॉर्म त्याला प्रेफरन्स दिला तर तुमचं फिजिकल चेकअप होणार आहे, फिजिकल ग्राउंड होणार आहे, मेडिकल होणार आहे. अन्यथा बाकीसाठी ग्राउंड फिजिकल टेस्ट काहीच होणार नाही. सो फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता. आता इथे महत्वाचा प्रश्न आहे की टायपिंग टेस्ट आहे तर मग टायपिंगची स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची, म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट लागेल का, MSID लागेल का, CCC लागेल का, टायपिंगचं मराठी इंग्लिश 30-40 काय लागेल का, त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पण बिफोर तुम्हाला काही प्रूफ पण दाखवणार आहे, मग त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बिफोर दॅट तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि ऍपला डाउनलोड करून डायरेक्ट बॅचला ऍडमिशन घ्या. तुम्ही जर याची तयारी करत असाल, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, याचे प्रश्न मराठीत पण देता आहे, तुम्हाला मराठीमध्ये पण देता येणार आहे, महाराष्ट्रात पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सो यासाठी तयारी करत असाल तर थोडासा इथे SSC चा फॉर्मॅट समजून घ्यायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण PYQ ची सिरीज, MCQ सिरीज, प्रत्येक डेटा किंवा तो सब्जेक्ट आणि त्याचे टॉपिक डिकोडिंग करायचं काम आमची टीम करणार आहे. पुढच्या आठवड्यात चालू होऊन जाईल. सो या संदर्भात टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ही बॅच तुम्ही 100% घ्या, मी असं तुम्हाला सजेस्ट करेल. फॉर्मची फी फक्त 100 रुपये, बॅच 999 प्लस GST आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मदत करणार आहे. काही शंका असेल तर खालच्या स्क्रोल लाईन वरती कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी जो मुद्दा दिला बघा, ही काय ऍड आलेली आहे, ऍड 2024 ची आली आहे आणि पोस्ट किती आहे 3712 पोस्ट आहे. यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी काय सांगितलंय, काय काय डॉक्युमेंट लागतात बघा. हे डिटेल्स मी वाचले, पूर्ण डिटेल्स तुम्ही बघू शकता. यामध्ये बघा मॅट्रिक्युलेशन म्हणजे 12वीचं सर्टिफिकेट लागणार तुम्हाला, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन 12 सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर रिस्पेक्टिव्ह इक्विव्हॅलंट जे पण तुमचं शिक्षण असेल म्हणजे डिप्लोमा असेल त्यांचं सर्टिफिकेट लागेल, कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, त्यानंतर पर्सनल बेंचमार्क, तुम्ही जर दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागेल, एक सर्व्हिसमॅन असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल. इव्हन दो तुम्ही जर सर्टिफिकेट वरती जर तुम्ही एज रिलॅक्सेशन तुम्ही जर काही घेणार असाल त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, तुम्ही दुसरीकडे जॉब करता एम्प्लॉय असाल तर NOC तुम्हाला लागणार आहे. हु क्लेम चेंज इन नेम, नावात जर बदल असेल तर त्या संदर्भात डॉक्युमेंट लागेल. हे सगळे डॉक्युमेंट जे टाकले, मी स्वतः फॉर्म भरून बघितला. फॉर्म भरताना त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला मागे टाकलेला बघा, काल परवाच टाकला किंवा आज सकाळी टाकला असेल. सो व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात कुठेही फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेटचा उल्लेख किंवा टायपिंग सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर नॉलेज बाबत सर्टिफिकेट विचारण्यात आलेलं नाही. डायरेक्ट उत्तर द्यायचं म्हटलं तर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे आवश्यकता नाहीये. कम्प्युटरचं नॉलेज असण्याबाबतचं सर्टिफिकेटची पण आवश्यकता नाही. म्हणजे MSID CCC त्याची गरज नाहीये, टायपिंग 30-40 मराठी इंग्लिश त्याची गरज नाहीये. तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकतात, 100% फॉर्म भरू शकतात. काही अडचण आली तर या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, सगळी माहिती अपडेट तुम्हाला इथूनच मिळणार आहे. याचं नोटिफिकेशन, याची जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावर सुद्धा आम्ही पूर्ण माहिती अपडेट करत असतो. ओके, सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. अजूनही काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, तुमचे सजेशन कळवा. तुम्हाला अजून काही आमच्याकडे माहिती पाहिजे ते पण कळवत चला, कारण दररोज संध्याकाळी 5:45 वाजता म्हणजेच 5:45 मी लाईव्ह येणार आहे तुमच्या कमेंट मधील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. सो जाता परत एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात CHSL ची चालू झालेली आहे. लगेच खालच्या नंबरवरती कॉल करा,
करा, माहिती घ्या, लगेच जॉईन करा. अजिबात वेळ नाही, कारण जून जुलै मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. 2 ते 2.5 महिने तुमच्या हातात आहे. सो 12वी झाल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायलाच पाहिजे, कारण तुम्हाला फी फक्त फॉर्म भरायला 100 रुपये आहे. महिला, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅनला तर फीच नाही. सो नक्कीच फॉर्म भरा. काही अडचणी तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि फॉलो करून फॉर्म भरून टाका. तुर्तास थांबतो. धन्यवाद.